प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो की आपण रोज रोज काय भाजी करायची आणि डब्याला कोणती भाजी द्यावी। तर इथे झटपट होईल अशी मिनी सोयाबीनची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। इथे सोयाबीन घेतलेले आहेत मी, ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेत। त्यानंतर ह्याला आपल्याला भिजत अर्धा तास असे झाकून ठेवून द्यायची आहेत आणि मग आपण त्यापासून सुंदर अशी भाजी बनवणार आहोत। झटपट होणारी भाजी आहे। त्यासाठी मी इथे 2 टोमॅटो, 2 कांदे घेतलेले आहेत, मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर इथे सोयाबीन आपण भिजवून घेतले होते, अर्धा तास झालेला आहे। तर ह्याला घट्ट आपल्याला पाणी काढून पिळून घ्यायचे। अशा प्रकारे आपण हे बघा पाणी सगळं काढून घ्यायचं आहे, घट्ट पिळून घ्यायचे ते आणि एका प्लेटमध्ये हे सगळे आपण काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे मिरची, आलं आणि लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि मिरची चवीनुसार घ्यायची आपल्याला हवी तशी, मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेतली आहे। त्यानंतर इथे जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायची आहे। इथे मी 3 चमचे दही घेतलेलं आहे। तर 3 चमचे दह्यामध्ये आपल्याला जी आपण मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट केली होती ती एक मोठा चमचा पेस्ट आपण ह्याच्यात टाकणार आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे एकजीव झालं की त्यानंतर आपण हे त्याच्यावरती सोयाबीनवरती आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण एक व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर इथे सोयाबीन काढून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये आणि या सोयाबीनमध्ये आपण हे व्यवस्थित लावून घेणार आहे आणि मॅरिनेट करून आपल्याला 15 ते 20 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। नेहमी त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा येत असतो आणि डब्याला पण आपल्याला नेण्यासाठी वेगळी कोणतीतरी भाजी हवी असते। तर अशा पद्धतीची भाजी केली तरी चवीला सुद्धा खूप सुंदर लागते आणि सगळ्यांनाच आवडते। तर हे व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तेल ठेवलेलं आहे तापायला कढईमध्ये, तर 2 ते 3 चमचे आपण तेल टाकलेलं आहे। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे फोडणीला। तिथे एक तेजपत्ता घेतलेला आहे, एक दालचिनी, लवंग, मिरे आणि चक्री फूल। तर हे व्यवस्थित आपण इथे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका। तर इथे आपला मसाला अख्खा मसाला झालेला आहे। त्यानंतर आपली राहिलेली जी लसूण आणि मिरचीची पेस्ट होती ती आपण इथे टाकून घेतलेली आहे, तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। नंतर 2 कांदे घेतले होते बारीक करून, ते कांद्याची पेस्ट आपण इथे तेलामध्ये चांगली फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर ह्याच्या आधी आपण मॅरिनेट करताना दह्यामध्ये मीठ घातलं होतं, तर त्याचं प्रमाण लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ वापरायचं आहे इथे, त्याच्यामुळे कांदा व्यवस्थित फ्राय होतो। इथे व्यवस्थित कांदा फ्राय झालेला आहे। त्यानंतर टोमॅटोची जी प्युरी केलेली होती, 2 टोमॅटो घेतले होते आपण, ती प्युरी याच्यामध्ये आपण टाकून व्यवस्थित त्याला मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे एक मोठा चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर 2 चमचे काश्मीरी लाल पावडर टाकायची आहे। आधी आपण मिरच्यांची पेस्ट याच्यात वापरलेली आहे, तर तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे, आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे। इथे मी छोटे 2 चमचे टाकलेले लाल तिखट। व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि मिश्रण कढईच्या कडांनी सुटायला लागलं म्हणजे झालं असं समजायचं आहे। तर त्यानंतर आपण इथे जे मॅरिनेट करून ठेवलेले सोयाबीन होते ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा मसाला पूर्णपणे ह्याला लागला पाहिजे। तर आपण हे आधीच मॅरिनेट करून ठेवले होते दह्यामध्ये, त्यामुळे ह्याला एक वेगळी टेस्ट येते, ते खूपच सुंदर लागतं आहे। इथे मिरची आणि लसणाचा जो फ्लेवर असतो त्याचाही खूप सुंदर स्वाद इथे येतो, ह्याचा खूपच छान वास येतो आहे, वाह। तर अशा प्रकारे आपलं हे मिक्स झालेलं आहे। तर 2 मिनटं आपण हे झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर काढून मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर त्याच दह्याच्या बाउलमध्ये आपण 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा आहे आणि 5 ते 6 मिनटं याला व्यवस्थित वाफ येऊ द्यायची। तर 6 मिनटं झालेली आहेत। इथे मी झाकण काढून घेतलं आहे, हे बघा किती सुंदर भाजी तयार झाली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी ठेवायची आहे। थोड्या वेळाने हे सोयाबीन पाणी शोषून घेतं आणि भाजी ड्राय होते, तर त्याप्रमाणेच तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण ठेवा। आणि डब्यासाठी हवी आहे तर आपण सुकीच भाजी करतो, त्याच्यामुळे एवढं पाणी आपल्याला बस होतं। आपण कोथिंबीर टाकून ही भाजी सर्व करायची आहे। ते बघा अशा प्रकारे ही डब्यासाठी सोयाबीनची सुंदर भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पण करून बघा, तुम्हाला आवडली की नाही ते मला कळवा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।